काय सांगू शकतो? नाही, मला वाटते सत्तेत असल्यानंतर एखाद्या मतदारसंघामध्ये काही तांत्रिक अडचणी येतात. जसं आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी, भाजप, शिंदे गट गेल्यानंतर अनेक मतदारसंघामध्ये तिथलं नेतृत्व आणि तिथं पराभूत उमेदवार यातले संघर्ष थोडेफार असतात. तसे काही प्रमाणात त्यांच्या मतदारसंघात महाविकास आघाडी असताना काही अडचणी आल्या होत्या, परंतु काँग्रेसच्या नेते मंडळींनी त्यांना प्रोटेक्शन देणं, त्यांना त्यांच्या मतदारसंघात मदत जेवढी करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्या काळातही केला होता. आणि म्हणून आमची अपेक्षा आज देखील आहे की या सगळ्या गोष्टीवर पडदा टाकून निदान झिशांनी आपली भूमिका काँग्रेसबरोबर ठेवावी अशी आमची अपेक्षा असणार. झिशान सिद्दीकीने अद्याप तसा कोणताही निर्णय घेतला नाही, म्हणूनच नाराजी व्यक्त केली नाही. म्हणून पक्षांतर्गत नाराजी व्यक्त करायला हरकत नाही. पक्षाचे प्रभारी आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्याशी ते चर्चा करू शकतात. त्यांचे काही मुद्दे असतील तर ते मुद्दे त्याचं निरसन करता येतं. आणि म्हणून मला वाटतं झिशान तरुण आमदार आहे महाराष्ट्रातला सगळ्यात काँग्रेस पक्षाचा, आणि जो मतदारसंघाचं पुरोगामी चित्र जे आहे ते काँग्रेसच्या विचाराचा तो मतदारसंघ आहे. आणि मला वाटत नाही की झिशान असं पाऊल टाकेल की या काँग्रेसच्या विचाराचा मतदारसंघ सोडून दुसरीकडे जायचं, असं करणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. लोकसभा निवडणूक